ओके, नाउ लेट्स स्टार्ट प्रॅक्टिस सेट 3.2. यामध्ये आपण ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल्स हा प्रकार आपण पाहणार आहोत. कॉम्प्लेक्स नंबरची ॲडिशन, सबट्रॅक्शन, कॉम्प्लेक्स नंबर पॉलिनॉमियल्सची ॲडिशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन आणि मल्टिप्लिकेशन असा आपण प्रकार याच्यात पाहणार आहोत. क्वेश्चन 1 मध्ये काय दिलं बघूया आपण. क्वेश्चन 1, यूज द गिवन लेटर्स टू राईट द आन्सर. तो प्रश्न पूर्ण वाचून घ्यायचा. There are 8 trees. There are 8 trees in the village lot. If the number of trees increases every year by b, then how many trees will be there after x years? तुम्हाला आधी प्रश्नाचा अर्थ कळला का बघा. त्या विलेज लॉट मध्ये आता किती ट्रीज आहेत सांगा. आता ऍट प्रेझेंट 8 ट्रीज, बरोबर आहे. देयर आर 8 ट्रीज इन द विलेज लॉट. नंबर ऑफ ट्रीज आर गोइंग टू इन्क्रीज एव्हरी इयर बाय बी. म्हणजे प्रत्येक वर्षी बी न ट्रीज, नंबर ऑफ ट्रीज वाढणार आहे. पहिल्या वर्षी किती वाढतील? 1 बी, कारण फर्स्ट इयर आहे बी. सेकंड इयर ट्वाइस बी, कारण बी प्लस बी झाले असतील ना. मागच्या बी वाढले. सेकंड इयरला ट्वाइस बी झाले असतील. थर्ड इयरला 3 बी, 3 टाइम्स बी. फोर्थ इयरला 4 बी इतके वाढले असतील, इतक्या ट्रीज वाढले असतील. फिफ्थ इयरला मग एक्स इयरला एक्स बी इतके ट्रीज वाढले असतील की नाही. एक्स बी मग ते ए मध्ये वाढले ना, म्हणजे किती झाले सांगा. नंबर ऑफ ट्रीज ए प्लस एक्स बी इतके झाले असतील. तुम्हाला फक्त आन्सर लिहायचा, बाकी क्वेश्चन लिहायचा नाही. तिथं असतो क्वेश्चन. अभ्यास करत असताना पुन्हा एकदा क्वेश्चन वाचायचा तिथला आणि मग इथला आन्सर वाचायचा. चला नोटबुकमध्ये डायरेक्ट आन्सर लिहा. प्रॅक्टिस सेट 3.2 क्वेश्चन 1 फर्स्ट. प्रॅक्टिस सेट 3.2 क्वेश्चन नंबर 1 त्यातला फर्स्ट फक्त आन्सर लिहायचा आपल्याला. ए प्लस एक्स बी ट्रीज असतील. ए प्लस एक्स बी. नाउ सेकंड क्वेश्चन. फॉर द परेड there are y students in each row and x rows are formed. Then how many students are there for the parade in all? तुम्ही सकाळी स्कूलमध्ये गेल्यानंतर रोज सकाळी गेल्यानंतर आपल्याला रोज आणि कॉलम्स मध्ये असे उभे असतात की नाही. आता इथंच बघा ना, समजा 1 2 3 असे 3 कॉलम्स आहेत इथं आणि एका तुम्ही असं रो मध्ये स्टुडंट्स पाहिले 1 2 3 3 3 असे एका रो मध्ये स्टुडंट्स आहेत. तर टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स किती असतात? तर साधं एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. समजा एका रो मध्ये 10 स्टुडंट्स आहेत. एका रो मध्ये किती स्टुडंट्स आहेत? 10 स्टुडंट्स आहेत. अशा तुम्ही 5 रोज केल्या. 10 into 5 इतके स्टुडंट्स असतील. 50 असतील पेक्षा 10 into 5 इतके असतील. मग इथं तसं त्यांनी काय म्हणले सांगा. देर आर y स्टुडंट्स फॉर द परेड. देर आर y स्टुडंट्स इन अ रो अँड such rows are formed. अशा तुम्ही x रोज फॉर्म केल्या. मग टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स किती असतील? y into x किंवा x into y असतील. चला, नंबर ऑफ स्टुडंट्स इक्वल्स xy. x into y म्हणजे किती असतील? xy. ओके. थर्ड क्वेश्चन फार महत्वाचा, नीट लक्ष द्या. थर्ड, the tens and units place of a 2-digit number is m and n respectively. Tens and units place of a 2-digit number is m and n respectively. Write the polynomial which represents the 2-digit number. Write the polynomial which represents the 2-digit number. तर नीट लक्ष द्या. मी जे सांगतोय ते व्यवस्थित आहे का? हे तुम्हाला खूप ठिकाणी याचा उपयोग होणार आहे. इथनं पुढे ज्यावेळेस वर्ड प्रॉब्लेम्स येतील, इक्वेशन ज्यावेळी तुम्हाला फ्रेम करायचे असतील, त्यावेळी या कन्सेप्टचा तुम्हाला फार उपयोग होणार आहे. लक्षात. कोणताही 2 डिजिटचा नंबर जो आहे, म्हणजे युनिट्स आणि टेन्स प्लेसेस, या नंबरचं फॉर्मेशन जे असतं, फॉर्मेशन हे कसं असतं. युनिट्स प्लेस मध्ये 8 आहे आणि टेन्स प्लेस मध्ये 5 आहे. याचा अर्थ की टेन्स प्लेस मधल्या डिजिटला 10 न मल्टिप्लाय करून त्यामध्ये युनिट्स प्लेसचं डिजिट ऍड करायचं, तेव्हा तो नंबर फॉर्म होतो. टेन्स प्लेस मधल्या डिजिटला 10 न मल्टिप्लाय करून
युनिट्स प्लेस मधलं डिजिट त्यामध्ये ऍड करायचं. मग 10 into 5 50 plus 8 असा तो नंबर तयार झालेला असतो. 3 डिजिटच्या नंबरच्या बाबतीत पण असं असतं ना का 3 डिजिट नंबर. फॉर एक्झाम्पल युनिट्स लेन्थ 100 असा आहे. 458 हा नंबर कसा फॉर्म झाला माहिती? 100 प्लेस मधल्या डिजिटला 100 न मल्टिप्लाय करा प्लस 10 प्लेस मधल्या डिजिटला 10 न मल्टिप्लाय करा प्लस युनिट्स प्लेसच्या डिजिटला 1 न मल्टिप्लाय करा. म्हणजे तसाच लिहा युनिट्स प्लेस ऍज इट इज आणि यांची ऍडिशन केली ना की मग तुमचा नंबर 458 फॉर्म होतो. हे 400 प्लस 50 प्लस 8 असा नंबर फॉर्म होत असतो. आपलं आता 2 डिजिटचं काय लक्षात ठेवायला सांगितलं तुम्हाला? 2 डिजिटचं 10 प्लेस मधल्या डिजिटला 10 न मल्टिप्लाय करून त्यामध्ये युनिट्स प्लेसचा डिजिट ऍड करा. देन अ 2 डिजिट नंबर इज फॉर्म. नाउ इफ units and tens places are, if units and tens places of a number are x and y समजा असतील तर हा नंबर काय असेल सांगा? हा नंबर 10s प्लेस मधल्या डिजिटला 10 न मल्टिप्लाय करून त्यामध्ये युनिट्स प्लेसचा डिजिट ऍड करायचा. याची ऍडिशन होत नाही. 10xy होत नाही. 10x plus y as it is. 10x plus y as it is. ह्याची ऍडिशन 10xy होत नाही. 10xy म्हणायचं नाही. हा 10x plus y म्हणायचं. मग आता आपला प्रॉब्लेम असा बरं काय आहे? तुमच्याकडे काय आहे? युनिट्स आणि टेन्स प्लेस मध्ये काय काय सांगा तुमच्याकडे? टेन्स मध्ये m आहे ना आणि युनिट्स मध्ये n आहे. मग आता हे असं एक रफ पेन्सिल साईडला राईट साईडला असं हे लिहून टाकायचं म्हणजे लवकर कळतं. The 2-digit number is 10m plus n. काय असला पाहिजे तो नंबर? 10m plus n असा तो नंबर असला पाहिजे. ओके. Okay, now let's continue. Second question. Question 2. Add the given polynomials. Add the given polynomials. माझ्या सोबत लिहा. पहिल्यांदा दोन्ही पॉलिनॉमियल्स लिहून घ्या. x³ minus 2x² minus 9 ह्याला एक ब्रॅकेट करा. Add सेकंड ऍड करा त्यामध्ये 5x³ plus 2x plus 9 x³ plus 2x² minus 9 plus 5x³ plus 2x plus 9 हे दोन पॉलिनॉमियल्स आपल्याला ऍड करायचे. ऍडिशन करायचे. पहिल्यांदा हा प्रॉब्लेम समजून घ्या. लक्ष द्या. या ब्रॅकेटच्या मागे कोणतं साईन आहे बघा? प्लस साईन आहे. काही नाही प्लस. ते साईन आतमध्ये गेल्यानंतर नो चेंज. समजा तेच मायनस साईन असतं तर सगळे साईन काय झाले असते? चेंज झाले असते. आता या ब्रॅकेटच्या मागे पण कोणतं साईन आहे? प्लस. तेही आत न्या. थोडक्यात दोन्ही ब्रॅकेट्स ओपन करा. त्याच्या मागे प्लस साईन्स असल्यामुळं कोणताही बदल होणार नाही. आणि मग सिमिलर टर्म्स म्हणजे सेम इंडायसेस असणारे, सेम घातांक असणारे सिमिलर टर्म्स किंवा लाईक टर्म्स म्हणतात त्यांना, लाईक टर्म्स, ते एकत्र करायचे आणि मग साइन्स नुसार प्लस मायनस जे काय असेल ते करायचं. समजून घ्या. तुम्हाला येतं मला माहिती आहे पण तरी बघा. मी आता ब्रॅकेट ओपन करतोय. x³ minus 2x² minus 9 plus 5x³ plus 2x plus 9. आता सगळ्यात वरती लक्षात मेघाने काय दुबारी x³ plus 5x³ हे दोन टर्म्स क्यूब मध्ये आहेत. x³ plus 5x³. मग हे दोन टर्म्स आहेत ना, ही टर्म आहे ती स्क्वेअर मध्ये. पहिल्यांदा क्यूब मधले बघितले, मग स्क्वेअर बघायचे, मग रेस्ट टू 1 बघायचे. असे लाईक टर्म सगळे एकत्र करत आहेत. मग स्क्वेअर मध्ये एकच टर्म आहे आपल्याकडे.
स्क्वेअर मध्ये एकच आहे, मग एकच लिहा ना, -2x². मग रेस टू 1 मध्ये एकच टर्म आहे आपल्याकडे, ट्वाइस x. मग कॉन्स्टंट मात्र आपल्याकडे दोन आहेत बघा, दोन कॉन्स्टंट आहेत, एक -9 आणि +9. आता मी सिमिलर टर्म्स फक्त एकत्र केले. आता पुढे प्लस मायनस जे काय असेल त्यांच्या साइन नुसार सांगा. 1x³ + 5x³ 6x³ -2x² ॲज इट इज +2x आणि +9 -9 कॅन्सल म्हणजे 0. हे तुमचं फायनल आहे. काय डाऊट आहे? चला ते जाऊ. यांचं झालं असेल तरी नेक्स्ट क्वेश्चन लिहून घ्या. नेक्स्ट प्रॉब्लेम लिहून घ्या. पूर्ण करू कोणाचं द्यायचं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन लिहा. आता माझ्यासोबत करायचं सगळं तुम्हाला. -7m⁴ + 5m³ + √2. त्याला एक ब्रॅकेट करा, प्लस सेमीकोलन त्याला पुढच्या टर्म मध्ये ऍड करायचं. 5m⁴ सेमीकोलन आहे बघा, असं मार्क करा. तिथून पॉलिनॉमियल चेंज झाली असं 5m⁴ -3m³ + 2m² + 3m -6. हे आपल्याला दोन पॉलिनॉमियल्स काय करायचे, ऍड करायचे. दोन ब्रॅकेट्स तर मी लिहून ठेवलेले. मगासारखं पहिल्यांदा बघायच्या मागे प्लस साइन आहे, नो चेंज, प्लस साइन आहे, नो चेंज. मग आपण टर्म्स एकत्र करू. चल लिहा ते एकदम माझ्यासोबत लिहा. -7m⁴ + 5m³ + √2 + 5m⁴ -3m³ + 2m² + 3m -6. सांगा हायेस्ट पॉवर काय सांगायचं होतं. मग त्यातले दोन टर्म्स पहिले सापडतील ते कलेक्ट करा आणि एकत्र लिहा. -7m⁴ + 5m⁴. आता क्यूब मध्ये काय का बघा, क्यूब मध्ये एक टर्म बघा इथे +5m³ अजून काय सॉरी -3m³. वन मोर टर्म. क्यूब मध्ये एकच टर्म आहे, सॉरी दोन टर्म आहे. आता स्क्वेअर मध्ये मात्र एक टर्म आहे, हा +2m². मग m⁴ मध्ये एकच टर्म आहे इथे +3m. आणि कॉन्स्टंट मात्र आपल्याकडे दोन आहेत बघा. हे बघा, हे दोघं कॉन्स्टंट आहेत, √2 आणि -6. म्हणजे पॉझिटिव्ह √2 आणि -6. हे दोन आपल्याकडे काय आहेत सांगा, कॉन्स्टंट. आता यांचा आन्सर काय येणार आहे, यांचा आन्सर काय येणार आहे लक्षात. -7 and +5. When the signs are different, subtract them, give the sign of biggest number. जर डिफरंट साइन असतील तर सबट्रॅक्ट करा आणि मोठ्याचं साइन द्या त्याला. याचा डिफरन्स येणार आहे -2m⁴. Here again signs are different. Subtract them, give the sign of biggest number. 5 - 3 + 2m³ आणि बाकी सगळे ॲज इट इज +2m² + 3m + √2 आणि -6. तुम्हाला
तुम्हाला मी सर्ट्स नावाचा लेसन शिकवलाय ना रिअल नंबर मध्ये सर्ट्स आठवलं त्यात √2 आणि 6 हे ऍड होत नाहीत सबट्रॅक्ट होत नाहीत कारण रॅडिकंड सेम नाही आहेत रॅडिकंड सेम असतील तर ते ऍड किंवा सबट्रॅक्ट होतात अदरवाईज होत नाही ओके बोर्ड करू फॅन झालं पुढं नेक्स्ट क्वेश्चन बघा (2y² + 7y + 5) त्याला एक ब्रॅकेट करा सेमीकॉलन जिथे येतो ना तिथे तो पॉलिनॉमियल संपते आणि पुढची सुरू होते परत पुढे बघा 3y + 9 3y + 9 पुन्हा प्लस साइन द्या तिथं आणि ब्रॅकेट 3y² - 4y आणि -3 ओके प्लस साइन आहे इथेही प्लस साइन आहे इथेही प्लस साइन आहे सगळे ब्रॅकेट्स ओपन करा नो चेंज इन साइन चल ओपन करा ब्रॅकेट 2y² + 7y + 5 + 3y + 9 + 3y² - 4y - 3 काय केले आपण सगळे ब्रॅकेट्स ओपन केले ठीक आहे तुम्ही सोबत लिहिता ना माझ्या सोपं आहे अवघड लिहिता आता स्क्वेअर मध्ये बघा दोन टर्म्स आहेत दोन टर्म्स मग ते एकत्र करा 2y² + 3y². मग y⁻1 मध्ये टर्म तीन तीन आहेत बघा इथं y⁻2 ते एकत्र करा द्या थोडी स्पेस ठेवायची +7y + 3y - 4y मग कॉन्स्टंट्स कडे बघायचं +5 + 9 -3 ओके 2 + 3 5y². 7 + 3 10 - 4 6y. 5 + 9 14 14 - 3 11 14 - 3 11 हे तुमचं फायनल आन्सर 5y² + 6y + 11 is the final addition. Next question number 3. Subtract the second polynomial from the first. Subtract the second polynomial from the first. म्हणजे फर्स्ट पॉलिनॉमियल मधून सेकंड पॉलिनॉमियल काय करायचे आपल्याला सबट्रॅक्ट करायचे मायनस करायचे मग आधी मी कसं लिहितोय बघा पहिल्यांदा लक्ष द्या x² - 9x + √3 यातून तुम्हाला सबट्रॅक्ट करायचंय कोणाला -19x + √3 + 7x². काय म्हणलं बघा सबट्रॅक्ट द सेकंड पॉलिनॉमियल फ्रॉम द फर्स्ट पॉलिनॉमियल मधून सेकंड पॉलिनॉमियल सबट्रॅक्ट करायचे वरती लक्षात सगळ्यांनी नंतर द्यायला वेळ देतो या ब्रॅकेटच्या मागे प्लस साइन आहे म्हणजे नो चेंज x² - 9x + √3 या ब्रॅकेटच्या मागे मायनस साइन आहे प्रत्येक टर्मचं साइन चेंज करा +19 - प्लस असायचं +- √3 -7x². मग नेहमीप्रमाणे सिमिलर टर्म्स एकत्र करा सिमिलर टर्म्स x² आणि -7x². -9x + 19x + √3 -√3 हे एकत्र करा. Now 1x² - 7x² -6x². Positive 19 आणि negative 9. Positive 10 + 10 x √3 cancel. Final answer -6x².
झाला असेल ना? कोणाला लिहायचं आहे? नेक्स्ट क्वेश्चन लिहायला सुरू करा. कोणाला लिहायचं आहे? बोर्ड आउट करा. आता माझ्यासोबत ब्रॅकेट ट्वाइस ए बी स्क्वेअर प्लस थ्राइस ए स्क्वेअर बी माइनस 4ab ब्रैकेट कंप्लीट माइनस नेक्स्ट कॉलम में 3ab माइनस 8ab स्क्वायर प्लस 2a स्क्वायर b प्लस 2a स्क्वायर b. ओके, या ब्रॅकेटच्या आधी काय साइन आहे? प्लस साइन, नो चेंज. या ब्रॅकेटच्या मागे मायनस साइन आहे, सगळ्यांची साइन चेंज. कंटिन्यू. ट्वाइस ए बी स्क्वेअर प्लस थ्राइस ए स्क्वेअर बी माइनस 4ab माइनस 3ab प्लस 8ab स्क्वेअर प्लस 8ab स्क्वेअर माइनस 2a स्क्वेअर बी. आता मी यातले जे सिमिलर टर्म्स आहेत की यातले सिमिलर टर्म्स म्हणजे सिमिलर टर्म्स ना वेगवेगळे मुद्दा म्हणून कलर वापरून दाखवतो म्हणजे तुम्हाला लवकर कळतं. हा वर बघा फ्रेंड, पहिल्यांदा आपण a चा स्क्वेअर बघूया. 3a स्क्वेअर b आणि 2a स्क्वेअर b. a चा स्क्वेअर आहे आणि मग नंतर b ची टर्म. आता या टर्म ट्वाइस ए बी स्क्वेअर म्हणजे ह्याचा तुम्ही ट्वाइस कडे बघू नका. ए बी स्क्वेअर इथं पण आहे बघा, ए बी स्क्वेअर आहे का? आणि हे जे दोन मधले टर्म्स आहेत ते ए बी आणि ए बी मध्ये. सगळ्यात पहिल्यांदा आपण ए स्क्वेअर बी बघा, पर्पल कलरचा पार्ट आपण आधी लिहितो. थ्राइस ए स्क्वेअर बी माइनस ट्वाइस ए स्क्वेअर बी यानी लिहितो. थ्राइस ए स्क्वेअर बी माइनस 2a स्क्वेअर बी. मग आता ए बी स्क्वेअर कडे बघा, इथं ह्याचं साइन प्लस आहे बरं का. याचं काय साइन आहे सांगा? प्लस. प्लस 2ab स्क्वेअर आणि हे प्लस 8ab स्क्वेअर. याचं साइन प्लस ते आहे ते घ्यायचं. आता हे दोघं मध्ये बघा मायनस आहेत. माइनस 4ab माइनस 3ab. थ्री मधनं 2 गेले 1a स्क्वेअर बी 1a स्क्वेअर बी येस प्लस 10ab स्क्वेअर 2 प्लस माइनस 4 आणि माइनस 3 माइनस 7ab. कधी माइनस माइनस असं प्लस म्हणायचं. when signs are same add them give the same sign. आणि माइनस माइनस प्लस कधी असतं माहिती काय बघा, जेव्हा दोन साइन जवळ येतात की नाही माइनस आणि माइनस 4 तेव्हा ते प्लस 4. हे दोन साइन जवळ जवळ नाही आहेत, इथं मध्ये गॅप आहे, नंबर आहे. या साइन आणि या साइनच्या मध्ये नंबर आलाय की नाही? मला सांगा, इथं दोघांच्या मध्ये नंबर आलाय म्हणजे इथं गॅप नाहीये. ह्याला माइनस माइनस प्लस 4 म्हणायचं आणि ह्याला म्हणायचं when the signs are same add them give the same sign. साधा विचार असा करा रे, मला समजा या मुलीला 5 रुपये देणार आहे म्हणजे मी तिला देणार आहे म्हणजे माझ्या खिशातनं 5 रुपये जाणार आहे आणि मला या मुलाला 10 रुपये माझं देणं आहे म्हणजे मी आज 10 देणार आहे. तिला 5 रुपये देणार आहे, मी याला 10 रुपये देणार आहे म्हणजे माझ्या खिशातनं एकदा 5 रुपये जाणार आहेत आणि एकदा 10 रुपये जाणार आहेत. मग तुमच्या भांड्यातनं मायनस मायनस प्लस करून मला 15 मिळणार आहेत का सांगा? मायनस मायनस प्लस ना 15 मिळणार आहेत मला. माझे 5 रुपये हिच्याकडे जाणार आहेत, माझे 10 रुपये ह्याच्याकडे जाणार आहेत म्हणजे ओव्हरऑल माझ्या खिशातनं 15 रुपये जाणारच आहेत ना, मायनसच होणार आहेत ना. असं का झालं? when the signs are same add them give the same sign. आणि हे जे आहे ना, हे दोन साइन जवळ जवळ आहेत, ते दोन साइन जवळ जवळ आहेत. ते नाही नाही जेव्हा दोनदा म्हणतात की नाही तेव्हा ते प्लस होतो बघा. लहानपणी तुम्ही केलं असणार आहे घरात, हळूच आई झोपली असताना लाडू खाल्ला असणार आहे डब्यातनं. आईनं विचारलं खाल्लास का रे? नाही खाल्ला नाही असं नाही, खाल्ला नाही असं नाही म्हणजे खाल्लेलं असतं तुम्ही. ते नाही असं नाही म्हणतात, ते नाही असं नाही. हे बघा हे इथे मायनस मायनस ते साइन जवळ आले की प्लस वाढायचं. चल कंटिन्यू.
नेक्स्ट मल्टिप्लिकेशन असेल आता. मल्टिप्लाय द गिवन पॉलिनॉमियल्स. हे जे मल्टिप्लिकेशन आहे हे तुम्हाला व्हर्टिकल ॲज वेल ॲज हॉरिझॉन्टल असं दोन प्रकारे करता येतं. पण हॉरिझॉन्टल मल्टिप्लिकेशनची जास्त सवय ठेवा. मी दोन क्वेश्चन त्यातले मी दोन्ही मेथडने करून दाखवतो. पहिला क्वेश्चन दोन्ही मेथडने दाखवतो. पण हॉरिझॉन्टलची सवय ठेवा, त्याचाच तुम्हाला पुढच्या इयत्तांमध्ये फायदा होणार. हा बरं लक्षात. ट्वाइस एक्स मल्टिप्लाइड बाय एक्स स्क्वेअर मायनस 2x मायनस 1 हे मी हॉरिझॉन्टल दाखवतो. पहिला हे तुम्हाला मी दाखवतो ते हॉरिझॉन्टल. हे बघा या टर्म प्रत्येकाला मल्टिप्लाय करू आणि याला इंडायसेस घ्यायला पाहिजे. इंडायसेस बघ 2 into 1 सगळ्यांचं लक्ष बरोबर आहे. आता लिहायचं 2 into 1 म्हणजे 2, x into x स्क्वेअर म्हणजे x क्यूब. x into x स्क्वेअर चे x क्यूब का होता, इथं पॉवर 1 आहे आणि मग ते x स्क्वेअर मल्टिप्लाय झाले की ऍड होतं. साइन मायनस आहे, प्लस इंटू मायनस मायनस 2 2 4 x into x स्क्वेअर मायनस आहे, प्लस इंटू मायनस मायनस 2 into x म्हणजे 2 जा. हे हॉरिझॉन्टल मल्टिप्लिकेशन. आता वर्टिकल कसं केलं असतं सांगा. आपण वर्टिकल कसं केलं असतं. x स्क्वेअर मायनस 2x मायनस 1 मल्टिप्लाइड बाय ट्वाइस x. इथून केलं तरी चालतं. इथून ह्याला काही असं प्रॉपर डिरेक्शन नसते बरं. ट्वाइस x इंटू मायनस 1 मायनस ट्वाइस x. ट्वाइस x इंटू मायनस ट्वाइस x प्लस इंटू मायनस मायनस 2 2 4 x इंटू x x स्क्वेअर 2 into 1 2 into 1 2 2 into 1 2 x into x स्क्वेअर x क्यूब. हे वर्टिकल. पण याच्यापेक्षा हे तुम्हाला जमणं आवश्यक. चालेल वन जे पाहिजे हो तुम्हाला पाहिजे ते. नेक्स्ट x raised to 5 minus 1 multiplied by x cube plus 2x square plus 2. पहिल्यांदा लक्षात पहिल्यांदा या x raised to 5 या टर्मनं या तिघांना मी मल्टिप्लाय करून दिली. त्यानंतर -1 ने या तिघांना मल्टिप्लाय करून दिली. नाउ x raised to 5 into x cube लक्षात येतं म्हणून आधी शिकवतात लक्षात. x raised to 5 into x cube x raised to 8 मल्टिप्लिकेशन झाले की पॉवर्स ऍड होतात, इंडायसेस ऍड होतात. x raised to 5 मी तुम्हाला या 2-4 दिवसात तरी लॉस ऑफ इंडायसेस लिहून दिले तरी हो आता वाचत जरा द्या तुम्हाला. a raised to m into a raised to m म्हणजे a raised to m plus n वगैरे है ना. माझ्या म्हणून नाही दिलेत ना लिहायला ते वाचायचे बघायचं आधी मला. हा x raised to 5 into 3 x raised to 8 x raised to 5 into 2x square 1 2 is 2 1 2 is 2 and x raised to 5 x raised to 7 x raised to 7 very good. x raised to 5 into 2 म्हणजे 2 x raised to 5. आता -1 into x cube -1 x cube -1 into 2 -2x square -1 into 2 -2.
आता याच्यामध्ये तुम्हाला कुठेच सेम इंडायसेस दिसत नाही. रेस टू 8 आहे, रेस टू 7 आहे, रेस टू 5 आहे, रेस टू 3 आहे, रेस टू 2 आहे, रेस टू 0 आहे. मग ऍड सबट्रॅक्ट काही होणार ॲज इट इज. आणि व्हर्टिकलच्या वेळेस पण असंच, काही गरज नाही की बघा, नुसतं बघून ठेवा. मल्टिप्लाइड बाय एक्स रेस टू 5 मायनस 1. फक्त बघा. अच्छा, पहिल्यांदा या टर्मला मल्टिप्लाय करतो. असं करा किंवा असं करा, तुमचा प्रश्न आहे. एक्स रेस टू 5 इंटू 3, एक्स रेस टू 8, एक्स रेस टू 5 इंटू 2 एक्स स्क्वेअर, 2x रेस टू 7, 5 प्लस 2 7, आता प्लस 2x रेस टू 5, आता मायनस 1 मल्टिप्लाय, मायनस 1x क्यूब, मायनस 2x स्क्वेअर आणि मायनस 2. हे तुमचं फायनल. ओके, जमलं का बघा ना? याच्यानंतर लास्ट ट्राय कराल का तुम्ही? ट्राय कराल? नाही गेलं तर मला सांगायचं. कुठली मेथड करा, आयदर हॉरिझॉन्टल ऑर व्हर्टिकल, तुम्हाला जी पाहिजे का. हे झाल्यानंतर लास्ट कंटिन्यू